जय शिवराय, जय शंभूराजे. स्वागत आहे तुमचं आपल्या निकिता पाटील चॅनलमध्ये. तर चला, आज आमच्या घरला काही गेस्ट निघालात. गेस्ट म्हणण्यापेक्षा नाही, घरच्याच माणसात जे आम्ही देगलूरला लग्नाला गेलतो नाही त्याने निघालात. सो त्यांना घेऊन थोडंसं बाहेर फिरायला जायचं आहे. सो ते शूट करायला येते सोबतच ब्लॉग पण बनेना. ते बरंच दिवस झालं तर म्हटलं की चला थोडंसं टाईम घ्यायला पण द्यावं, कारण असं घरातलं ब्लॉग शूट करणं ते बरंच दिवस झालं. इथं आल्यापासून मी ते काही केलेच. लास्ट ते रुटीन ब्लॉग तेवढं शेअर केलं. सो चला मग, म्हणजे लालूबाईला मी ते खेळायला सोडलं मस्त. आणि किती घर क्लीन करलेल्यांसुद्धा एवढा पसारा करलेला मी कित्येकदा नीट ठेवले. आता कोणतं घरला निघालं म्हणजे जरा घर किती का पुराणं राहीना, पण घरामध्ये सगळं व्यवस्थित ठेवलं म्हणजे जरा नवीन लुक वाटतंय आणि आल्यावाला पण जरा फ्रेश वाटतंय. पण माझे दोन्ही पण लेखी एवढं चिडचिड करतात, असं मी थोडं बेटर करून ठेवलं की ती कसं का करणार म्हणून. रोज नीट ठेवलेलं. मला जेव्हापासून कळलं नाही तेव्हापासून मी जरा घर नीट ठेवत जाऊ. सो चला, मी ते स्वयंपाकाला पण चपातीचं पीठ तिंबून ठेवलं, ते कुकर लावलं. आता त्यांनी लगे अर्ध्या तासामध्ये येणार, म्हणूनच ब्लॉग स्टार्ट करायचे. आणि उशीर झालं म्हणजे मला की त्यांच्यापुढे बोलायला कॉन्फिडन्स भेटला. लाली आता पाटील आल्यावर त्यांना विचारूनच सांगते तुम्हाला कोण्या मंदिरला जायचं आहे म्हणून. सो स्टे ट्यून. तेव्हा घरामध्ये काय काय होतं ना ते सगळं शेअर करते. सो आत्तापर्यंत सगळं खाणं पिणं आणि किचनसुद्धा नीट ठेवणं झालंय. म्हणजे सगळे भांडे वगैरे जे काही काम होतं ना सगळं घरातले कामं आवरून घेतलं. आता मी काय बोलणार झाले म्हणजे समजू शकता, घरामध्ये कोणी आलं म्हणजे नवीन माणसं तर मला बोलायला जमणार. सो चला, मी पण रेडी होते. सो चला, हे दोघं कपल्स म्हणजे नवीन नवरदेव नवरी येणार आहेत म्हणूनच आम्ही असं काही मंदिरला जायचं प्लॅन केलं. तर मला पण बघणं होईल. आता पाटील तर कित्येकदा बघितलात की मी पण बघती नव्हते. एकदा गेले होते तर ते काय मला याद बी ना झाले कसं आहे गाणे म्हणायचं. एवढं भारी पिवाने जातानाच रस्त्यानं किती व्हिडिओज काढू किती फोटोज काढू असं होलं. तर पण माझी लेकी मला काहीच करू देणार झालते. जेवढं झालं मी तेवढं कॅप्चर केलं. तो मंदिरला जाईना ते आधीच म्हणजे 1 किलोमीटर पहिलेच नाही आपली कार पार्किंगला लावून दुसरं काहीतरी बस नाहीतर असं ऑटो काही अवेलेबल होते त्याच्यामध्ये बसून मंदिरपर्यंत जायचं होतं. तिथं गेल्यावर कळलं की मोबाईल तर काहीच अलाउड नाही. सो तिथंच ठेवून जावं लागलं. मंदिरमध्ये गेल्यावर वाटलं तर की मी कसं तर करून मोबाईल आणायचं होतं, कारण तेवढं भारी व्ह्यू होतंच. आणि हैदराबादमध्ये राहतो तर ह्या मंदिरला गेलंच असणार. जर नाही गेलं तर प्लीज एकदा जाऊन बघा, एकदम भारी वाटतंय. आणि स्वीटी ज्या दादापाशी आहे आणि त्या दादाचाच हे मोबाईल आहे, कारण तिथं मोबाईल अलाउड नाही. आता त्यांना कसं बसं करून पळत जाऊन खालून मोबाईल इथं आणलंय, म्हणूनच मला पण व्हिडिओज काही फोटोज कॅप्चर तेलंगणा साईडचे रिच्युअल्स किती भारी वाटतात नाही बघायला ऐकायला. आणि असं काही मंदिरमध्ये देवस्थापनात होलं तर काय की म्हणजे 1-2 असं बघायला भेटले. त्याच्यानंतर आम्ही पण फोटोज पण काढून घेतलो. आता हे सगळं व्हिडिओज तुम्हाला पण बघायला भेटलेले फक्त या फॅमिलीकडूनच. चला, तिथं 3-4 घंटे कुठं निघून गेले की त्याच्यानंतर लगेच आम्हाला स्वर्णगिरी टेम्पलला जायचं होतं म्हणून निघालो. आणि जे काही छोटे छोटे व्हिडिओ क्लिप्स आहेत ते छोटा दादाच व्हिडिओ करत होता, आम्हाला माहीतच नाही. आणि घरचं माणूस सुद्धा एवढं करणं असं वाटलं तर पाटीलला. आता यादगिरी गुट्टा टेम्पल पासून आहे स्वर्णगिरी फक्त 18 किलोमीटरच आहे. आणि तिथून ते रोडवरूनच दिसतंय हे टेम्पल. आणि ह्याचं थोडं बहुत बांधकाम जारी आहे वाटलेलं आहे. सो जेवढं बांधलात नाही ते एकदम भारी आहे. म्हणजे तिथं यादगिरी गुट्टाला गेला तुम्ही इथं पण या, एकदम स्वर्णगिरी म्हणजे स्वर्गासारखं एकदम भारी बघायला भेटतंय. सो त्याच्यानंतर दर्शन झालं. तिथं मी फोन अलाउड नव्हतं तरी सुद्धा मी फोन घेऊन गेलते, पण तिथं फोन काढायची हिंमत काय झाली नाही, कारण लईच स्ट्रिक्ट होतं. छान दर्शन वगैरे झालं आणि असं काही प्रसाद पण घेतलं. कुठं हात धुवायला की स्वीटी चल हँडवॉश करून उचल. हँडवॉश करून उचल. काही नसतो प्रसाद. चल
मंदिर असं कोरलेले धोंड म्हणजे जे काही शिल्पकला केलं तितकं भारी आहे नाही, बघत बसल्यान दिवस रात्र काही पूर्ण. आता पाटील सुद्धा म्हणाले की किती व्हिडिओ करतेस, बंद कर, कोणतर बघून इथंच काहीरा फोन काढून घ्यायचा म्हण. तरी सुद्धा माझा काय कॅमेरा खाली होईना झालता. चल लई पण हे आणि मंदिरच्या बाजूलाच म्हणजे भैरला साईडलाच दर्शन वगैरे झाल्यावर भैर आलं की लगेच मारुतीचं मंदिर आहे. उभारलेलं मारुती ते पण एवढं मोठं आहे नाही, आणि तिथे पण छान दर्शन पण झालं. आता दर्शनाला तर सगळ्या जागी गर्दी राहणारच, कारण आता संध्याकाळचा टाइम आणि लाइटिंग वगैरे छान दिसते म्हणून तिथे जास्ती पब्लिक येतात. आणि सगळ्यात मेन ह्या मंदिरला हे दोन्ही पण मंदिरचं दर्शन करायला यायचं रिझन हे झोपलेलं पाण्यामध्ये झोपलेलं देव बघायलाच. कारण असं मनावर व्हिडिओज फोटोजमध्ये बघितलं, एवढं भारी वाटलं तर आम्ही पण तिथं जाऊन बघायचे म्हणूनच आलो. आणि जिकडे बघतील तिकडे भरपूर पब्लिक होती, म्हणजे त्यांनी पण आमच्यासारखंच एक्सायटेड ना आलं असेल की मंदिर कसं आहे का नाही सगळं बघायला. सो रात्रीला बाहेर फिरून पुरं 10 वाजलते आणि घरला जायला पण वेळ होतं. म्हटलं की चला इथंच बाहेरच काहीतर जेवण करून जायचं म्हणून तिथं गेलो. जेवायला तर गेलो पण लालीला सगळं खायचं होतं. सो कारण तिनं एवढं चिडचिड करलं ते दिवसभर फिरून दोघीला पण फ्री झालं वाटलं होतं. सो चला, व्हिडिओ आवडलास तर लाईक करा आणि अजून पत्र फॉलो नाही केलं तर प्लीज फॉलो सुद्धा करा. भेटूत पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय.